ये श्री मां नैना देवी मंदिर है नैनीताल का। झीलों का शहर नैनीताल में आप सबका स्वागत है। इन सारी वादियों के बीच में झीलों को चलते चीरते निकलने वाला ये हमारा जहाज, ये बोट हमारी। काफी बड़ा नजारा अच्छा है। तर मी सध्या नैनीतालमध्ये आहे आणि या नैनीतालच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये बऱ्याच काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत। इथला निसर्ग, इथली शांतता, इथली झाडं, इथून खाली जे नैनीताल शहर आहे ते एकदम भारी दिसते। रात्री आम्ही नैनीतालमध्ये पोहोचलो होतो। इथे जरा हॉटेल बुकिंग करण्यासाठी प्रॉब्लेम होता, कारण की उन्हाळ्याच्या सीझनमध्ये इथे हॉटेल भेटणं खूप मुश्किल आहे। त्यासाठी शक्य तुम्ही ते हॉटेल आधीच बुक करून येत जा इकडे। इथल्या काही हॉटेलच्या माहितीसाठी तुम्ही मला फोन करू शकता। सध्या हा टिफिन टॉपचा एरिया आहे, तुम्ही बघू शकता किती भारी मूवमेंट आहे ना। एकदम झाड, फुलं, रस्ते एकदम भारी आहे। लो तर मित्र, रात्री मी नैनीतालला आलो। रात्री हॉटेलमध्ये जागा नव्हती, त्यामुळे हॉटेल शोधण्यासाठी मी बाहेर पडलो आणि माझ्यामुळं ही मित्रमंडळी माझ्यासोबत आली होती। तर ह्यांना आता विचारलं की तू माझ्यासोबत भेटून तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटते। कसं वाटतंय तुम्हाला? यांना मराठी भाषा शिकवून टाकली मी। हे 100 मजल्याचे घरं घुसराडे बांधून काही कामाचे नाहीत। छोटे छोटेच घरं आहेत, 1 BHK 2 BHK, किती भारी आहेत। आपल्याला दाटी वाटी घरं बांधायची लय घ्यायची सवय आहे। हे बघा, छोटे छोटेच घरं आहेत पण किती भारी आणि क्यूट आहेत। आणि आपल्याला भीतीला भीती घासू घासू घरं बांधायची। गुड मॉर्निंग जिंदगी। काल आम्ही नैनीतालमध्ये आलो होतो 2 दिवसाखाली। एक क्षण तो होता, आम्हाला रूम भेटत नव्हती। मी एकटा शोधत होतो, तेव्हा हे मित्रमंडळी मला भेटली। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एक रूम शोधली, रूम शेअर केली आणि 2 दिवस आणि 2 दिवस आम्ही पूर्ण नैनीताल फिरला। यांच्यासोबतचा जो काही जिव्हाळा आहे, गाव सोडून, देश सोडून, राज्य सोडून आणि भाषा सोडून जेव्हा ही माणसं आपल्याला भेटतात तेव्हा ती आपल्या जिव्हाळ्याची होऊन जातात। याचं नाव आहे, हा यूट्यूब ब्लॉगर, नाम बताओ अपना? कुणाल। ये पाजी है अभी, ये मॅगी आहे नेहा, ये फगुनिया आहे। अशी आमची सगळ्यांची टूर झाली। आता आम्ही जात आहोत पुढच्या टूरला। धन्यवाद, टाटा, बाय बाय।